राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केली होती. हा शेतकऱ्यांचा आणि जाट समाजाचा अपमान असल्याचं मत राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं होतं. यावरून शिवसेनेनं धनखड यांच्यासह भाजपवर सामना अग्रलेखातून हल्लाबोल केला. मिमिक्री प्रकरण हे मूळ प्रश्नावरील जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीच आहे. संविधान पदावर निर्जीव बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. बाहुल्यांचे अश्रू खोटे असतात, अशी टीका ठाकरे गटाने केली. पदावरील बाहुल्यांनी अपमानाचा बाऊ करू नये, अशा आशयाची एक म्हण जर्मनीत आहे. आपल्या देशात या म्हणीचा प्रत्यय रोज येताना दिसतो. देशावरचं हे संकटच म्हणावं लागेल. 1975 साली देशावर आणीबाणी लादली तेव्हा लोकशाहीसाठी छाती पिटणारे जनसंघाचेच लोक होते. पण आज त्यांचा आत्मा मेला. उघड्या डोळ्यानं ते लोकशाहीचे दमन पाहत आहेत. मिमिक्री प्रकरण हे मूळ प्रश्नावरील जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठीच आहे. संविधान पदावर निर्जीव बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. बाहुल्यांचे अश्रू खोटे असतात, असं ठाकरे गटानं म्हटलंय. न झालेल्या अपमानाचं भांडवल पंतप्रधान मोदी आणि भाजपा करत आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी राज्यसभेत संसद घुसखोरीच्या मुद्द्यावर बोलू दिलं नाही. विरोधी पक्षांच्या खासदारांनी गृहमंत्री शहा यांच्या विरोधात उग्र रूप धारण केलं होतं. तेव्हा उपराष्ट्रपतींनी राज्यसभेतील भाजपा विरोधी खासदारांना सरळ निलंबित केलं. संसदेच्या पायरीवर निलंबित खासदार घोषणा देत बसले. लोकसभेतील निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जगदीश धनखड यांच्या वागण्या बोलण्याची नक्कल करून तेथे हशा आणि टाळ्या मिळवल्या. हा आता वादाचा विषय ठरला. धनखड यांचं म्हणणं असं होतं की जाट समुदायाचा अपमान आहे. पंतप्रधान मोदी यांनी लगोलग धनखड यांना फोन करून सांगितलं, असा अपमान मी 20 वर्ष सहन करीत आहे. मोदी यांनी असं बोलणं हे आक्रीत आहे. गेल्या 10 वर्षापासून मोदी यांनी संसदेत आणि आपल्या बाहेर विरोधकांच्या नकला केल्या. त्यामुळे एखाद्याची नक्कल करणं दंडनीय किंवा रडारड करण्याचा अपराध नाही, असं ठाकरे गटानं सुनावलं. गृहमंत्री संसदेतील घुसखोरीवर बाहेर बोलतात आणि संसदेत येण्याचं टाळतात. हा संसदेचा अपमान नाही का? हे आधी पंतप्रधान मोदी आणि उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तीनं स्पष्ट केलं पाहिजे. संविधानाची खुर्ची म्हणजे पानाची गादी नाही की राष्ट्रीय प्रश्नावर फक्त चुना लावत बसायचं. सध्या देशात तेच चाललंय. धनखड यांच्या मिमिक्री प्रकरणानं काय साध्य केलं? भाजपचा मुखवटा गळून पडला. धनखड यांनी त्यांच्या कारकिर्दीत डझनभर पक्ष बदलले आहेत. त्यामुळे एखाद्या विचाराशी ते पक्के आहेत का? तर नाही. ते हिंदुत्ववादी वगैरे कधीच नव्हते, असं टीकास्त्र ठाकरे गटानं धनखड यांच्यावर सोडलंय. मोदी यांनी मिमिक्री प्रकरणात धनखड यांचे अश्रू पुसले आणि संसदेत असं होणं दुर्भाग्यपूर्ण असल्याचं दिसलं. सत्य असं की मिमिक्रीचा प्रकार संसदेत घडला नाही, तो संसदेच्या बाहेर घडला. राजकीय व्यासपीठावरून अनेक नेते एक दुसऱ्यांची नक्कल करून सभेत टाळ्या मिळवतात. सध्या देशात काही हिटलरची लोक नक्कल करतात. हिटलरप्रमाणे त्यांचं जगणं वागणं राज्य करणं सुरू आहे. याबद्दल जगभरातील उरलेल्या हिटलर भक्तांनी आक्षेप घेतला पाहिजे. उलट आपल्या देशात अशी हिटलरशाहीची नक्कल चालणार नाही, तेथे लोकशाहीच राहील, असं सांगणाऱ्यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं. हा संविधानाचा अपमान आहे, असं संविधानिक वगैरे पदांवर बसलेल्या व्यक्तींना का वाटू नये, असा सवालही ठाकरे गटानं उपस्थित केलाय. धनखड म्हणतात त्यांचा अपमान हा त्यांच्या जातीचा किंवा किसान वर्गाचा अपमान आहे. धनखड जाट समुदायातून येतात. शेकडो जाट काळ्या कृषी कायद्याविरुद्ध 1.5 वर्ष दिल्लीच्या सीमेवर ऊन पाऊस थंडीत आंदोलन करीत होते. त्यांचे जाट नेते राकेश टिकैत यांना उखडून काढण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा टिकैत यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. किसान समुदायाच्या या अश्रूची दखल कुणीच घेतली काय? धनखड आपल्या समुदायाच्या अपमानाबाबत तेव्हा काहीच बोलले नाहीत. दिल्लीच्या जंतर मंतरवर हरियाणातील महिला कुस्तीपटू त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आंदोलन करीत होत्या. त्यांनाही उखडून फेकण्याचं दमनचक्र तेव्हा झालं. या मुलीही जाट समुदायाच्याच घटक होत्या आणि त्यांच्या अपमानाविरुद्ध विद्यमान उपराष्ट्रपती, पंतप्रधान वगैरेंनी संवेदना व्यक्त केल्याचे दिसत नाही. गेल्या 10 वर्षात देशानं, जनतेनं असे अनेक अपमान सहन केले आहेत. त्या अपमानाची भरपाई होणं शक्य नाही. स्वतःच्या न झालेल्या अपमानाची रडारड करायची आणि इतरांची प्रतिष्ठा आणि स्वाभिमान पायदळी तुडून मजा बघायची, असे प्रकार सध्या सुरू आहेत. असा हल्लाबोल ठाकरे गटानं धनखड यांच्या मिमिक्री प्रकरणावरून केला आहे.